आज काय रविवार होता त्यामुळे ऋग्वेद बिग्वेद आलेली केस कापाय येता येता घरी येऊन गेली. मग म्हणलं चला घरी ते आपल्याला बोलावलेलं. मग या म्हणलं चला घरी बिरी पाणी बिणी दिली खायला प्यायला व्हायचं दिलं फरसाणा वगैरे लय बरं वाटलं. आज लय दिवसातनं आलेली ऋग्वेद चैतन्य खूप आता ही मोठी झाली ती पोरं स्कूटी घेऊन आलेली परत त्यांना टाटा बाय बाय करून आपल्या कामाला निघालो. ती काय परत ती म्हणली ये अंगापूरला बरोबर म्हणलं चालतं येतो. गरकड्यात आलो गरकड्यात बघितला रंग बदलू सरडा एक नंबर होता बाई काय सांगायचं तुम्हाला. असलं रंग बदलू सरडं तर थोडा दंडराजला चारा टाकला हत्ती कस काढून ठेवला. आय काय गौराय आता जरा मोठी झाली आता दूध बीत पिती ना त्यामुळे मोठी होणार. ती एक आमची भारी क्यूट बाळ. कसं आहे दुर्गीची माया मम्मीचा आवाज ऐकला की दुर्गी लगेच आले आपण चवळ्या काढाय आलेलो. आणि जाता जाता जळणाचा मोदळा न्यायचा होता आहे बघा कसं मम्मी मी जळणाचा मोदळा पिशवी घेऊन ओकेमध्ये कार्यक्रम लावत 2-4 एक आठवड्याचं म्हणजे तुम्हाला सांगतो जळण झालं. आता उद्या पण परत यायचे आपल्याला घटस्थापना आहे त्यामुळं उद्या पण याचं काय निवांतपैकी परत पेरूची क्रेविंग झाली. मग प्रथमेच्या पेरवीला आलो. पेरू बिरू खिशात भरलं ओकेमध्ये कार्यक्रम त्या घरी लावून तेल चटणी मीठ लावायचं आणि ओकेमध्ये खात बसायचं. तेवढाच आपल्याला टाईमपास काय नव्हता. मग भुका पण लागलेला म्हटलं पेरू खावा. त्यात प्रथम्याला आठवला आहे ती पेरू ओकेमध्ये कापून बिपून कार्यक्रम लावला. खायचं पियाचं मग सौरभ आलेला रॉयलला घेऊन आलेला घरी त्यांच्या घरी गेलो. हो रॉयल आता काय केस बिस कापली ते ओकेमध्ये सौरभच्या मागं पळतं. मग इकडं आम्ही जरा डिस्कशन केलं मग फिरायला जावं म्हटलं जरा रानात बिनात शेतात बितात. मग आलो रॉयलला घेऊन आम्ही शेतात फिराय पण त्यातलं चिखल होतं त्यामुळे त्याला घेतला सौरभनं त्याला काखला. मग तिथनं सरळ आम्ही म्हणलं आपलं नदीकडे फिरायला जाऊ. मग नदीकडला आलो ओकेमध्ये जरा बसलो शांततेत चर्चा वगैरे गेली आणि मग सरळ आपलं घरी आलो.